नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आहे 24 सप्टेंबर आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी ही तातडीची सूचना असणार आहे, कारण की लाडकी बहीण योजनेची तारीख जाहीर करण्यात आलेली। आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिसरा हप्ता सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबर पासून मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना 29 सप्टेंबर पासून डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक आज मंत्रालयामध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यावेळी त्यांनी ही माहिती दिलेली आहे। 29 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात ते यावेळी बोलत होते आणि या कार्यक्रमामध्ये 29 सप्टेंबर रोजी सर्व महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येतील। ज्या महिलांच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये 4,500, तर ज्या महिलांच्या खात्यामध्ये या अगोदर 3,000 रुपये जमा झालेले आहेत अशा लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।